श्री स्वामी समर्थ. नमस्कार कुंभ राशीच्या भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी साधा नाही, कारण 21 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अशा घटना आपण जाणून घेणार आहोत ज्या ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात आधीच लिहून ठेवले आहेत, असे ज्योतिषशास्त्राचे संकेत सांगत आहेत. या 7 घटनांपैकी काही घटना तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल घडवून आणतील, काही तुमच्या नातेसंबंधांना नवी दिशा देतील, तर एक घटना अशी असेल जी तुमच्या डोळ्यात आनंदाश्रू आणू शकेल. मात्र कुंभ राशीच्या लोकांना या व्हिडिओमध्ये सांगितलेली 7वी घटना अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वाची आहे. अनेक लोक ही घटना ऐकल्यानंतर हे अगदी माझ्याच आयुष्याबद्दल आहे असे म्हणतील. यामुळे या व्हिडिओ चुकूनही मध्ये बंद करू नका. तुम्ही खरे कुंभ राशीचे असाल आणि स्वामी समर्थांवर तुमची श्रद्धा असेल तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण श्रद्धेने उच्चारलेले स्वामींचे नाव भक्ताच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. चला तर मग जाणून घेऊया 21 जून नंतर ब्रह्मदेवाने कुंभ राशीच्या भाग्यात लिहिलेल्या त्या 7 घटना कोणत्या आहेत. कुंभ राशीच्या प्रिय भक्तांनो, 21 जून नंतर तुमच्या जीवनात काही अशा घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत की ज्यांनी तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ब्रह्मदेवाने तुमच्या भाग्यात लिहिलेली या 7 घटना आता हळूहळू उलगडू लागत आहेत. काही घटना तुम्हाला आनंदाश्रू देतील, काही सावध करतील, तर काही तुमचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकतील. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची चाल, शनिदेवाची कृपादृष्टी आणि काळाचा प्रभाव यामुळे हा काळ कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी घटना अनेकांच्या आयुष्यात चमत्कार घडून आणेल. तुम्ही या माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढचा येणारा व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. तसेच तुम्ही स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांना शेअर करा. तर कुंभ राशीच्या लोकांना 21 जून नंतर तुमच्या आयुष्यात घडणारी पहिली घटना म्हणजे आर्थिक दिलासा. बराच काळ पैशाची चिंता करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना आता मोठा दिलासा मिळू शकतो. अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. जुने व्यवहार पूर्ण होतील. अचानक धनाची संधी मिळू शकेल. एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. स्वामी समर्थाच्या कृपेने आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल. मनातील भीती कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. पहिल्या घटनेचा विस्तार. तुम्ही अनेक वेळा निराश होऊन माझे नशीबच खराब आहे असे म्हणाला असेल, पण आता काळ बदलत आहे. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. आर्थिक संकटामुळे थांबलेली काही कामे पुन्हा सुरू होतील. कुटुंबासाठी काही चांगले करण्याची संधी मिळेल. त्यामुळे आपल्या प्रत्येक संधीचे स्वागत करा आणि उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. दुसरी घटना म्हणजे घरातील आनंदाचे वातावरण. घरातील मतभेद कमी होतील. दुरावलेली नाती पुन्हा जवळ येतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून आनंदाची बातमी मिळू शकेल. घरात शुभ कार्याचे नियोजन होऊ शकेल. अनेक दिवसापासून तणावाखाली असलेले वातावरण शांत निर्माण होईल. तुमच्या शब्दांना महत्त्व मिळेल. कुटुंबातील लोक तुमचा आदर करतील. कुंभ राशीच्या लोकांना पुढील घटना अशी आहे जी अनेकांच्या आयुष्यातील मोठे रहस्य उघड करेल. विशेषतः 4थी आणि 5वी घटना ऐकल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, हे तर अगदी माझ्यासोबतच घडत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. ज्यांच्याशी तुमचे संबंध बिघडले होते त्यांच्याशी पुन्हा संवाद सुरू होईल. कुटुंबातील एखादा वाद मिटू शकेल. घरात हसू आणि आनंद परत येईल. कुटुंबाच्या आशीर्वाद लागतील. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकेल. अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची वाट पाहत होतो ती वेळ जवळ येते आहे. 4थी घटना म्हणजे सावध राहायचे संकेत. तुमच्या आसपास प्रत्येक व्यक्ती तुमचे भलेच इच्छिते असे नाही. एखादी व्यक्तीचे खरे रूप तुमच्या समोर येऊ शकते. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावध राहा. गुपिते सर्वांसमोर शेअर करू नका. व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासा. भावनांच्या भरात निर्णय घेणे टाळा. शांतपणे परिस्थितीचे निरीक्षण करा. या काळात तुमची निर्णय क्षमता वाढेल. चुकीच्या लोकांपासून दूर राहण्याची बुद्धी मिळेल. स्वामी समर्थांची कृपा तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. प्रत्येक अडथळा हा तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येत असतो. त्यामुळे घाबरू नका, संयम ठेवा. यानंतरची घटना म्हणजे नोकरी आणि व्यवसायात प्रगती. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवीन ग्राहक मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक होईल. मेहनतीला योग्य न्याय मिळेल. बेरोजगार लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आता उरलेली 3 घटनांपैकी एक घटना अशी असेल जी तुमच्या नशिबाचा खेळ बदलू शकेल. विशेषतः 6वी घटना ऐकल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी येऊ शकते. त्यामुळे व्हिडिओमध्ये स्किप करू नका. कामात आलेली संधीकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठा फायदा करून देऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो. आत्मविश्वास वाढेल. लोक तुमचे कौतुक करतील.
पाचवी घटना म्हणजे शत्रूंवर विजय. तुमच्या विरोधात बोलणारे लोक शांत होतील, कोर्ट कचेरीची कामे पूर्णपणे मार्गी लागू लागतील, अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळेल. शनिदेवाच्या कृपेने सत्याचा विजय होईल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे लोक प्रभावित होतील. तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि दिवसांपासून मनात असलेली भीती दूर होईल. तुम्हाला सत्ताची ताकद जाणवेल. संकटांवर मात करण्याची शक्ती मिळेल. स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, कारण भक्तांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळत राहते. सहावी घटना म्हणजे प्रेम आणि नात्यामध्ये आनंद. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग निर्माण होतात आहेत. प्रेम संबंधात गोडवा वाढेल. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील. भावनिक आधार मिळेल. नातेसंबंध मजबूत होतील. एकमेकांवरती विश्वास वाढेल. कुंभ राशीच्या भक्तांनो, आता ती वेळ आली आहे ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. ब्रह्मदेवाने लिहिलेली 7वी आणि सर्वात मोठी घटना आणि त्याच्या आयुष्यातील नवी दिशा देणारी ठरू शकते. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. 7वी घटना म्हणजे आयुष्य बदलणारा संकेत. ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या या शेवटच्या घटनेमुळे कुंभ राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात अशी संधी येणार आहे जी त्यांचे भविष्य बदलून टाकेल. अनेक वर्षाची प्रतीक्षा संपेल. एखादी मनोकामना पूर्ण होईल आणि अपेक्षित शुभ वार्ता मिळेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवसापासून प्रार्थना करत आहात ती इच्छा पूर्ण होण्याचे संकेत आहेत. ही संधी ओळखणे अत्यंत महत्त्वाचे असेल. काही घाईचे निर्णय घेऊ नका. स्वामी समर्थाच्या कृपेवर विश्वास ठेवल्याने अशक्य वाटले होते ते शक्य होऊ शकते. दुःखाचे दिवस संपून आनंदाचे दिवस सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. आज सायंकाळी स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर 2 अगरबत्ती लावा आणि पूर्ण जळेपर्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि त्यांना प्रार्थना करा. कुंभ राशीच्या भक्तांनो, या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या आयुष्यात सर्वप्रथम घडेल असे तुम्हाला वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. कुंभ राशीच्या प्रिय भक्तांनो, आज आपण जाणून घेतलेल्या या 7 घटनांपैकी कोणती घटना तुमच्या जीवनाशी जुळते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला स्वामी समर्थांवरती पूर्ण श्रद्धा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा. अशी श्रद्धा आहे की भक्ताच्या मनातून निघालेली प्रार्थना स्वामी समर्थांपर्यंत नक्की पोचते. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आमच्यासाठी प्रेरणा देतो. आपल्या कुटुंबातील आणि मित्रपरिवारातील कुंभ राशीच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. स्वामींची कृपा तुमच्यावरती लवकरच नक्की होईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.